सुनील असोप अनेकांचा हातभार या स्पर्धेसाठी लाभला आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचं मी सगळेच म्हणतोय, सगळ्यांचीच नावं घेतोय, एक सगळ्या या शब्दामध्ये नावं घेतोय. त्यामुळे सगळ्यांचा आभार. आणि लढतीला अगदी काही क्षणातच तर एकंदरीत आजच्या या स्पर्धेसाठी, आजच्या या सामन्यासाठी आपल्याला जे पंच म्हणून लाभले त्यामध्ये बिरजू भगत सर, संदीप ठाकूर सर, रोशन कुंभार सर. आता आपण मैदानात बघत असाल जी व्हाईट कॅप घातलेली बिरजू भगत सर आणि ब्लू कॅप घातलेले रोशन कुंभार सर, म्हणजे स्ट्राईककडे नॉन स्ट्राईककडे दोन ॲक्टिव्हली पंच म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. तर माझ्या सोबतीला शुभम असणार आहे स्कोर असेल लेखनिकच्या स्वरूपात आकड्यांची आकडेमोड करण्यासाठी. स्वराज चाललाय. स्वराज मात्र गोठवली त्याला एक जबरदस्त चाणक्य फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू. याच्यावर दारोमदार जबरदस्त भिस्त. त्याच्या सोबतीला चेतक आहे, चेतक पाटील. त्यामुळे दोन्ही तडाखेबंद फलंदाज, शास्त्रशुद्ध फलंदाज. अलकेसी यांच्यावर जबाबदारी नक्कीच असणार आहे. पण जो काय स्टार्ट मिळेल या पहिल्या षटकामध्ये तो शेवटपर्यंत राहिला तर मात्र धावसंख्या 60-70 गाठण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. दोघेही पंच तयार. बिरजू भगत सर आपण बघत असाल स्ट्राईककडे स्थानबद्ध, तर नॉन स्ट्राईककडे रोशन कुंभार सर सध्या ॲक्टिव्हली काम करतील. तर पहिला गोलंदाज द कॅप्टन मॅन स्वप्नील देशमुख. बराच अंतर कापून म्हणे तो आज आला आहे आणि त्याची चुणूक आज दाखवली आहे, जाणवली आहे. आणि त्यांनी सिद्धही करून दाखवलं की आजही माझ्यामध्ये ती क्षमता आहे, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो. प्रारंभ होतोय, स्टार्ट होतोय, शुभारंभ होतोय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन वलयाचं बंधन, निर्बंधनाचं बंधन, फायनलचा हा सामना जबरदस्त. जोएल स्ट्रायकर्स, रोनी सोलेमान, पंकज फायटर्स, पंकज म्हात्रे दोघेही चिंताक्रांत असतील, धगधग वाढली असेल. बघूया काय होत आहे. स्टार्ट. पहिला शुभारंभ, हेलिकॉप्टर उडालाय. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स, आउट ऑफ बाउंड्री लाईन. 4 रन्स. तुला तुझ्याकडे वेळ थोडा कमी मिळेल त्यामुळे तू तयार राहा. पहिल्या चेंडूवर चौकार खेळल्यानंतर धावसंख्येला सुरुवात होईल. शुभम स्वप्नीलच्या खात्यात 4, सूरजच्या खात्यात 4. चौकाराचा फटका. आणखीन एक मस्त बॅकफुटवर जाऊन पंच केला. हलकासा ऑप्शनच्या बाहेर होता, बॅकफुटला जाऊन उसळी खाली होती त्यामुळे पंच केला आणि चौकाराची दिशा दिली आहे. या चौकार धावसंख्येचं पोहोचली 8 वर. थँक्यू प्रसाद घोडपडे सरांकडून एक फायनल्ससाठी या स्पर्धेसाठी या चेंडूवर चौकार यायला होता, नाहीतर 1144 मिळाले असते. मी सांगण्याआधीच थोडासा माझा उशीर झाला आहे कदाचित, पण चेंडू चांगला होता. लगेच धीरानं स्वराजनं खेळून काढला. स्वराज हा एक चांगला खेळाडू होता त्यामुळे त्याच्याकडे लालसा नाही आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याच्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे पैसा ह्या महत्त्वाचा नाही आहे. मस्त फटका. 1 बाउन्स, आउट ऑफ बाउंड्री लाईन. चेतकही म्हणतोय तू शेर तर मीही सेवा शेर. चेतक नाही खाता खुले गेले. 4 धावांची धावसंख्या पोहोचली 13 या स्थानावर. चौकार इक्का चौकार. आतापर्यंत 4 चेंडू तर 13 धावा वसूल झालेले आहेत. 13 धावसंख्येवर विकेट्स पडला होता. आहे खतरा आहे अजून या खेळपट्टीवर. तो 13चा अंशू पकडा राहतो. बघूया 13 वरून 14 वर सेफली जा, नंतर मारा, हरकत नाही. शेवटचा चेंडू स्वप्नीलच्या खात्यात. स्वप्नीलने 13 धावसंख्येवर ही विकेट्स मिळवला होता. बघूया शेवटच्या चेंडूवर मिळवतोय का हा चेंडू. आला विकेट्स आला की काय. अरे मी सांगतोय, सातत्यानं सांगतो, नेहमी सांगतो 13 आकडा या खेळपट्टीवर या मैदानावर कधी कधी अशुभ ठरतो बऱ्याच वेळा.
आहे पण एक बळी मिळवलाय. चला वेळ झाली भाषा परिवर्तनाची, तर मी सहसमालोचक रविराज यांना विनंती करतोय की या पुढच्या या दुसऱ्या षटकाचं विवरण द्या आपल्या हिंदी भाषेतून. धन्यवाद, शुक्रिया रवि पाटिल जी. तो यहाँ पर अजय आता हुआ, अजय टक गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए दूसरी ओर क्या अभ्यास करता हुआ, हल्का सा वार्म अप होता हुआ, जो कि जरूरी है लाइन और लेन बरकरार रखने के लिए, क्योंकि घातक बल्लेबाज है, चाहे वो स्वराज हो या फिर नया नवेला या कल्पेश हो. हालांकि स्वराज ने 2 गेंदों पर 2 चौके हासिल करके अपने आप को सिद्ध कर लिया है. शुरुआती गेंद का, दूसरी ओर की पहली गेंद का सामना करने के लिए स्वराज तैयार, अजय तैयार. ये गेंद बढ़िया पंच सीधा हाथ से ऊपर. अंपायर की तरफ सभी की निगाह है. अंपायर कंफर्म करते हुए कंफर्म चौका, 4 रन्स. कन्फर्मेशन 6 रन. चलिए 2 रन का इजाफा हुआ. हालांकि हल्का सा वहां पर आगे पीछे गेंद करी थी, यहां से देखना तो मुश्किल है, लेकिन वहां पर कन्फर्मेशन हुआ, जो कि वहां पर स्थित ऑडियंस ने हमें बता दिया. 6 रन के साथ रन संख्या पहुंची 19 पर. यह अगली गेंद और बढ़िया पंच करने का प्रयास. देखिए समझदारी है यहाँ पर, वही जो सूझबूझ कर खेले, ना कि लालच में खेले. रन संख्या 1 से बढ़ती हुई रन संख्या पहुंची 20 पर. 8 ही गेंदों की समाप्ति के बाद 30 गेंदों का मुकाबला है. 6 गेंदों पर स्वराज निजी 20 रन के इस योगदान पे खेलता हुआ, और उसका साथी अभी भी कल्पेश आया है. कल्पेश को अभी खाता खोलना है. देखिए दाया बाया का कॉम्बिनेशन आ चुका है, सर दर्द साबित होगा. अब 20 रन का पूरे के पूरे स्वराज के खाते में जाते हुए, और चेतक का चौका था एक, यानी 16 रन का उनका योगदान रहा. देखते हैं अब कल्पेश क्या कुछ करता है. तैयार होता हुआ कल्पेश, तैयार होता हुआ गेंदबाज अजय, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए अजय. ये गेंद प्ले डाउन, गिल्लियां उड़ गई, और यहां पर पहले विकेट के बाद अब दूसरा विकेट भी गिरता हुआ. बहुत ही जल्दबाजी में, तेज तर्रार में 2 विकेट खोने के बाद रन से क्या वहीं पर अटकी हुई 20. चुके हैं 2 बहुमूल्य विकेट गिरने के बाद. हालांकि रन संख्या 9 गेंदों की समाप्ति के बाद 20 है. गेंदबाज अगर गेंदबाजी नपीतुली करे तो संभवतः इस वक्त के लिए हमेशा यही होता है कि कहीं ना कहीं गलती बल्लेबाज करता है, उसका फ़ायदा भी बल्लेबाज नहीं उठा पाते और गेंदबाज को उसका फ़ायदा मिलता है. अगली गेंद, अच्छी गेंद ब्लॉक आउट में डालने का प्रयास किया था, हल्के हाथों से खेलने का, सीधा खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद में अतिरिक्त उछाल थी, गेंद में घुमाव था, बाहर की तरफ गेंद निकली. अच्छा हुआ कि सुनील के बाहरी किनारा नहीं लगा, वरना ये भी निकल जाते पवेलियन की तरफ. 10 गेंदों की समाप्ति, रन संख्या 20 पर. 11वीं गेंद, दूसरी ओर की 5वीं गेंद लेकर तैयार अजय. अच्छी गेंद पकड़ में डालने गया था, सीधे बल्ले से खेला है लॉन्ग ऑफ की तरफ. वहां पर पीछा करना मुश्किल है, लेकिन साइड से आए, फील्ड करे, थ्रो करे, लंबा चौड़ा रन अप लेकर. तब तक 2 रनों का इजाफा हो चुका था. इन 2 रनों की सहायता से रन संख्या पहुंची अब जाकर 22 पर. देखिए 11 गेंदों की समाप्ति के बाद 22, यानी प्रति गेंद 2 रन का यहाँ पर मिलता हुआ, कि 12 का औसत तो तकरीबन पा लिया है, ऐसा कह सकते हैं. देखते हैं आने वाली 2 गेंदों पर क्या होता है. अंतिम गेंद, बड़ा शॉट खेलने का प्रयास, बैक फुट, फ्रंट फुट, द्विधा मनस्थिति, हल्की से अपील यहाँ पर किए जा रहे हैं, लेकिन अंपायर का कोई इरादा नहीं है. और नॉट आउट. तो दूसरे ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 11 रन प्रति ओवर के हिसाब से 22 पर.
और इस ओवर की बात करें तो इस ओवर में अजय ने केवल 9 रन दिए। एक अच्छी मंजी हुई गेंदबाजी की, ताल बिल्कुल सटीक गेंदबाजी की, तो इस कारणवश दोनों बल्लेबाजों को ज़्यादा मौका नहीं मिल पाया खेलने का। तो चलिए वक्त हो चुका है भाषा परिवर्तन का। तो 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 22 और मैं निवेदन करना चाहूँगा मराठी के लिए रवि पाटिल जी से कि आप आइए और तीसरे ओवर का जो कि जीवन गोपाले गेंदबाजी कर रहा है उसका विवरण दीजिए मराठी में। धन्यवाद, आभार। एकंदरीत काय तर 2 षटकांची समाप्ती होती, धावसंख्या पोहोचली ती 22 वर। वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय तो जीवन गोपाळे। हा चेंडू, हो सुंदर चेंडू, फ्लॅटेड चेंडू होता, हलक्या आडव्या बॅटनं हलकासा ढकलून दिलाय, थांबून गेला, स्ट्राईक रोटेट केले। एक वेगळा कदाचित मानस असावा की सुनीलला स्ट्राईक द्यावी, स्वराजचा प्रयत्न आहे की थोडासा स्टडी खेळणं, थोडं थांबून खेळणं, गोलंदाजीचा थोडासा अंदाज येणं गरजेचं आहे। जीवन हा एक चांगला गोलंदाज आहे आणि बरेच चेंडू शिल्लक आहेत, तब्बल 17 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे एक चेंडू जरी आपण हलक्या हाताने ढकललं तरी पण आपल्याला 17 चेंडू मागचे मिळू शकतात, हा विचार। पुढचा चेंडू आडवा फटका खेळण्याचा सुनीलचा प्रयत्न यशस्वी होतोय, हो कव्हर एक्स्ट्रा मध्यामध्ये विनेश क्षेत्ररक्षण करतोय, पतीचा चेंडू फेकतोय, तर दरम्यान एक धाव मात्र मिळते। धावसंख्येला अगदी कासवाच्या गतीने एक हलकासा आकार मिळतोय, धावसंख्या 24 वर पोहोचते। पुन्हा एकदा जीवन गोपाळे स्वतः आयकॉन खेळाडू, एक जोएल स्ट्रायकरचा महत्वाचा खेळाडू गोलंदाजी करतोय, हलक्या हाताने ढकलून दिलाय, एकच धाव मिळेल स्वराजच्या खात्यात। एक थोडंसं क्षेत्ररक्षणाची गफलत झाली होती खरी, पण त्यानं कमबॅक केलं होतं ओमकारनं। धावसंख्या 1-1 वाढते, 25 वर पोहोचले बघा। 3 चेंडू 3 जीवनने धावा दिलेल्या आहेत, त्यामुळे अप्रतिम टप्पा, चांगला भेदक मारा करतोय, जखडून ठेवले दोन्ही आक्रमक फलंदाजांना, मग सुनील असो किंवा स्वराज असो। सुनीलसाठी पुन्हा एकदा जीवन, हो मस्त चेंडू, सुंदर चेंडू, पुढे स्टेप आउट झाला होता खरा, पण चेंडू आणि चेंडू फळीमध्ये योग्य तो नाद होऊ शकला नव्हता। एकच धाव मिळते, धावसंख्या 1 वाढते पोहोचते 26 वर। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 26। 5वा चेंडू घेऊन जाईल पुन्हा एकदा जीवन, समोर आहे तो स्वराज, आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार। हो 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 हो, मस्त रिव्हर्स शॉट, उलटा झाडू फटका म्हणूया आपण हो तर, आणि इथे मात्र मिळतोय फाईन लेगच्या उलट्या पद्धतीने म्हणाल तर पॉईंटच्या दिशेनं चौकार। धावसंख्या 4 ने वाढली, पोहोचली 30 वर। तब्बल 9 चेंडूच्या समाप्तीनंतर आता चौकार आलाय, म्हणजेच 8 चेंडू आधी चौकार लागला होता, म्हणजे मधला गॅप खूप मोठा झाला होता आणि त्याला जबाबदार होतं अजयची आणि या जीवनची जबरदस्त भेदक माऱ्याची गोलंदाजी। शेवटचा चेंडू असेल, 18वा चेंडू असेल या षटकातला, तिसऱ्या षटकातला शेवटचा अंतिम षटकात या चेंडूवर काय करतोय स्वराज बघायचं आहे। स्वराजचे मानस आहे की जास्तीत जास्त धावा काढायचे तर आहेत पण टिकूनही राहायचं आहे, त्यामुळे जीवनचा हा शेवटचा चेंडू पुढे सरसावून मारलाय, फेकलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, षटकार। दिल्या त्या मानानं थोडंसं मागणं षटक, कारण स्वप्नीलनं पहिल्या षटकात 13 धावा दिल्या होत्या, अजयनं 9 धावा दिल्या होत्या, पण जीवननं मात्र 14 धावा दिल्या। तशी 3 षटकांची ही एकंदरीत लेखाजोखा म्हणाल तर दोन्ही गोलंदाजांनी स्वप्नील असो किंवा अजयनं 1-1 विकेट्स मिळवलाय, पण जीवनला मात्र एकही गडी बाद करता आला आणि त्यामुळे 2 बाद धावसंख्या
36 वर पोहोचले. पण एक जमेची बाजू अशी की 10 चेंडूत 28 धावा फटकावून अजूनही स्वराज क्रीजमध्ये हजर आहे. त्यामुळे त्याच्यावर येणाऱ्या 12 चेंडूंवर घणाघाती फटके करण्याचा एक जबाबदारी असणार आहे सुनीलच्या साथीनं. 12च्या धावगतीनं धावा उभ्या केल्यात असं म्हणू आपण. पारथ्रिक 36 म्हणजेच 12ची धावगती या खेळपट्टीवर या मैदानावर थोडीशी तोकडी वाटते. म्हणजेच काय तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जर साधारणतः एक 25 धावा अजून आल्या, 30 धावा आल्या तर मजा येईल. 60 गाठणं आवश्यक आहे. 60-70 थोडेसे जवळ गेला तर मग मजा येईल. फायटिंगचा फायटिंग स्पिरिट एक टोटल स्कोअर म्हणता येईल. पण क्रिकेट आहे काय येऊ शकतं, लो स्कोअरही आपल्याला कधी कधी डिफेंड करण्यासाठी नक्की नऊ येतं. त्यामुळे बघूया येणाऱ्या 12 चेंडूत काय घडेल काय बिघडेल हे सांगणं थोडंसं घाईचं होईल. सध्या तरी 3 चेंडूची समाप्ती होती. धावसंख्या होती ती 36, 2 बाद 36 पंकज फायटर्स संघाची. विराज आला, विराज पाटील. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी विरू. लांबलचक धावगती, जवळजवळ 10 ते 15 पावलांचा हा लांबलचक रणप सुनीलसाठी. हा चेंडू पहिलाच खोदून काढण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू, बाल बचावला, अगदी थोडक्यात वाचलाय. अन्यथा सुनीलच्या नक्कीच दांड्या वाकड्या झाल्या असत्या. पण जर गोष्ट आहे, चेंडू जातोय निर्धाव, बचावलाय तो सुनील. डॉट बॉल. पुन्हा एकदा विराटची चांगली सुरुवात झाली. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे येणाऱ्या 11 चेंडूंवर घणाघाती फटके करावेच लागतील. हा चेंडू पुढचा पंच करण्याचा प्रयत्न. ओसळी घेतलेला चेंडू बॅकफुटवर जाऊन उडवण्याचा होता, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. पण असं अपसेल चुकलाय तो सुनील. जबरदस्त व्हेरिएशन मिळते ते विराजकडून. विराज लालित विविधता दिसते. हो 3 चेंडू सलग आणि 3 चेंडू इथे मात्र यष्टीचित की बोल्ड काय झेल बाद. स्टंप आउट म्हणतोय स्वप्नील, कारण इथून काहीच कळलं नाहीये. स्टंप आउट केलंय असं म्हणतात, हरकत नाही. विकेट मात्र पडले, पण ते सुनीलला कळलंय की मी बाद झालोय. म्हणजेच काय तिसरा गडी बाद. 6 चेंडू खेळला, 3 धावा त्यानं केल्या, पण थोडीशी नाखुशीनेच तो बाद होतोय. एकंदरीत काय तर आता शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या मात्र अडकून पडले ती 36 वर. मी 60 गाठावी असे अपेक्षा करतोय, कारण 60 आली तर जॉयल स्ट्रायकर्सला थोडासा संघर्ष करावा लागू शकतो. आणि आता पंकज फायटर्स आपल्याला थोडासा गाशा गुंडाळावा लागेल की काय या फायनलच्या सामन्यामध्ये. आपण खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे कुठेतरी टिकणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत स्वराज आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील, कारण स्वराज हा एक जबरदस्त फलंदाज, हातोटीचा फलंदाज, जिकरीचा फलंदाज, त्याला साथ देणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज आला अनुज 9 चेंडू खेळण्यासाठी. पण अनुज स्वतः प्रयत्न करील की मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार खेळलेला स्वराजला संधी देईल. बघायचं आहे काय होतंय. हा निघतोय विराज. आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र स्ट्राईक सोडणं गरजेचं होणार आहे का. हो गरजेचं होणार आहे. पोचला नाही पोचला. इथे मात्र जीवनदान देतोय, बळी उडतोय, स्वतःचा आत्महत्या करतो असं म्हणूयावं तर. रनआउटच्या स्वरूपात अनुज बाद होतोय आणि तो संधी देणं अपेक्षित होतं, कारण येणाऱ्या 8 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंचा स्ट्राईक हे स्वराजकडे राहावं या उद्देशानं त्यांना स्वतःचा बळी दिला. नवीन फलंदाज स्वतः संघमालक पंकज म्हात्रे, पँकी कुमार जात आहेत फलंदाजीसाठी. बघूया 4 बाद, धावसंख्या 36 वर. थोडं नाजूक अवस्थेत आहे, कारण 5 षटके लढत आहे, 30 चेंडूंचा सामना आहे, त्यामुळे धावा थोड्याशा कमजोर वाटत आहेत. पण जोपर्यंत स्वराज आहे तोपर्यंत या 8 चेंडूमध्ये 3-4 षटकार जर आले तर मजा येईल, धावगतीला एक आकार येईल. बघूया काय होतंय. विराज 5वा चेंडू घेऊन जाईल, तो म्हणजे समोर येईल स्वराजसाठी. अजून एकही धाव दिली नाहीये. 4 चेंडू टाकले, 2 विकेट्स मिळवल्या आहेत विराजनं.
ओहो, मस्त पंच इथे कदाचित चौकात मिळेल का? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण, चांगला प्रयत्न होता, पण चेंडूमध्ये इतकी प्रचंड गती होती, सल 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 करत चेंडू पार, चौकार. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय करतोय विराज. चेंडू घेऊन येतोय स्वराजसाठी. हा चेंडू आडवा फटका खेळलाय मिड विकेट स्क्वेअरलेगच्या दिशेने. चेंडू येतो, चल 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 गेला पलीकडे, तिकडे चौकार. चेंडू 36 वर खेळतोयस तो म्हणजे स्वराज, आणि अजूनही 6 चेंडू त्याच्याकडे बाकी आहेत. त्यामुळे 6 चेंडू जर भेटले तर अर्धशतकीय खेळी होऊ शकते का? तिसरा फलंदाज म्हणून स्वराज उदयास येऊ शकतो का? हो का नाही, क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे. बघूया, वेळ झाले भाषा परिवर्तनाची, तर मी बोलतोय म्हणजे सहसमालोचकींचे रविराज यांना निमंत्रित करतो की या आपण आणि या 5व्या षटकाचं विवरण आपल्या हिंदी भाषेतून द्या. शुक्रिया, धन्यवाद, आभार. तो यहाँ पर चौथे ओवर के बाद 5वें ओवर की बागडोर संभाले हुए अभिषेक आता हुआ गेंदबाजी के लिए, और संभावित, जैसे मैंने अभी अभी कहा कि 2000 का इनाम आ चुका है यहाँ पर. अगर स्वराज नगर ये अर्धशतक पारी पूर्ण किया तो दीपेश जी मात्रे जी की तरफ से 2000 रुपए का इन्हें नगद इनाम दिया जा सकता है. जी हाँ, बिल्कुल, ये प्रोत्साहन है दीपेश मात्रे जी की तरफ से स्वराज के लिए. बस 14 रन दूर है आने वाले 6 गेंदों पर. क्या स्ट्राइक मिल पाएगा? क्या पैंकी कुमार स्ट्राइक देगा या फिर जकड़ के रखेगा अभिषेक? जकड़ के रखा है अभिषेक को, नहीं स्ट्राइक रोटेगा, हाँ ना करते करते चलिए जैसे तैसे पैंकी कुमार नॉन स्ट्राइक की तरफ पहुंच चुका है और स्वराज स्ट्राइक की तरफ पहुंच चुका है. हालांकि लेग बाय के रूप में रन मिला है. रन संख्या पहुंची 45 पर. तो 5 गेंदे, अब 5 गेंदों पर चाहिए 14 रन, अर्धशतक से दूर. अभिषेक तैयार होता हुआ स्वराज के लिए. स्वराज बेहतरीन बल्लेबाजी करता हुआ, 12 गेंदों पर 36 का अब तक का उनका शानदार योगदान रहा है पंकज फाइटर्स के लिए. तैयार अभिषेक, ये गेंद, ओ तेरा बढ़िया पंच वहां पर फील्डर मौजूद है, लेकिन वन बाउंड संभावना जाने की. जी बिल्कुल, हाँ, नो बॉल विथ चौका, 4 रन, ये पंजा मिलता हुआ. रन संख्या पहुंच चुकी है 50 पर. नहीं, स्ट्राइक लेना नहीं चाहेंगे क्योंकि वो जानते, पंकज जानते कि बहुत पूर्ण बल्लेबाजी वहां पर स्वराज कर सकता है. 40 केवल अपने निजी स्थान पर 10 रन दूर आने वाले 4 गेंदों से. क्या कर पाएंगे स्वराज? देखते हैं, अर्धशतकी अकेली. ओ ये बड़ा शॉट, ये गेंद तारामंडल में, ये अंदर है और ये कैच है. ये कैच है भाई. यहाँ पर स्वराज की पारी समाप्त. लालायित करने वाली गेंद थी, थोड़ा सा फ्लाइट दिया था, चकमा देने का प्रयास, गति परिवर्तन का प्रयास, और वो सफल भी हुआ जो कि अभिषेक ने दिया था. ऊपरी किनारा लगा, गेंद बहुत दूर तक चली गई और बाकी का काम क्षेत्र रक्षक ने किया और स्वराज की पारी यहाँ पर समाप्त होती हुई 14 गेंदों पर 40 रनों के स्थान पर.
56 का। तो अब तक 56 निकालना होगा इस फाइनल के लक्ष्य में। 30 गेंदे और 56 का लक्ष्य मिलते हैं बस कुछ छोटे से अंतराल के बाद। थँक्यू, धन्यवाद, आभार. वेलकम बॅक वन्स अगेन. चला उतरा पंकज फायटर्स, व्हा तयार. 56 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आहेत म्हणजे 11.2ची सरासरी प्रति षटका मागची आहे. या खेळपट्टीवर जर या आव्हानाला जर सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर प्रचंड प्रचंड अचूक टप्पा, भेदक मारा आणि चांगलं क्षेत्ररक्षण याच जोरावर पंकज फायटर्स तुम्ही हा सामना जिंकू शकता. अन्यथा जोएल स्ट्रायकर्स, रॉनी सोलेमन आणि जीवन गोपाळ यांचा संघ मात्र चणीची फलंदाजी करू शकतो. त्यामुळे तुम्हाला आता जे करायचं आहे तुम्हा सगळ्यांना करायचं आहे. अचूक क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण, भेदक मारा. हळूहळू मैदानाचा ताबा घेताना पंकज फायटर्सचे तमाम खेळाडू. खरं तर एकतर्फा स्वराजची खेळी झाली. 14 चेंडू त्यानं 40 धावा उभ्या केल्या, मात्र त्याला 7 कोणाचीच मिळाली नाही आहे. एक 3वर आऊट, एक 0वर आऊट, एक 6वर आऊट, एक 0वर आऊट, एक 2वर आऊट. म्हणजे कुणाची त्याला योग्य साथ मिळू शकले नाही. नाहीतर धावसंख्या माझ्या अपेक्षेप्रमाणे 60-70 गाठणं अपेक्षित होतं, पण ते काय होऊ शकलं नाही आहे. जर त्याच्या गोष्टीत क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, संध्याकाळची वेळ आहे. त्यामुळे आता तुम्हाला जर कठीणाई आली, तुम्हाला जर थोडंसं कठीण गेलं तर त्यांनाही जाऊ शकतं. या उद्देशानं आपण क्षेत्ररक्षण चांगलं करा, अचूक टप्प्याचा भेदक मारा करा, तर नक्कीच हा सामनाही तुम्ही टफ अर्थात चुरशीचा होऊ शकतो, करू शकता. तर प्रारंभिक 2 फलंदाज जीवन आणि विनेश. तर आजच्या या
स्पोर्ट बॉईज प्रीमियर लीगच्या अनुषंगानं सर्व संघांचं आणि एकंदरीत या स्पर्धेचं एक उच्चांक परमोच्च बिंदू म्हणाल तर आता ही सेकंड इनिंग जी सुरू होते, जोएल स्ट्रायकर्स आणि पंकज फायटर्स या दोन संघादरम्यानची सेकंड इनिंगची लढत, अर्थात 56 धावांचा पिच्छा, 30 चेंडूंचा सामना आणि 11.20ची सरासरी प्रति षटकामागची. आघाडीवीर म्हणून जीवन आणि विनेश अर्थात गजू अर्थात गजा, प्रेमानं काही म्हणा त्याला चालतं. तर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन स्वराज गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी स्वराजनं एक हाती किल्ला लढवला. 14 चेंडू 40 धावा त्याने उभ्या केल्या होत्या. त्यामुळे स्वराजला आता ही बाजूही सांभाळावी लागेल, कारण जर त्याने लवकरात लवकर जीवन आणि विनेश न करणं त्याला फक्त घरचं घर घर कोणा न करणं न करणं. 30 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान आहे. थोडा विचार विनव केला जातोय, कारण धावा कमीच गणल्या जातात, मांडल्या जातात. या खेळपट्टीवर आज दिवसभरात चांगल्या धावा उभ्या झालेल्या आहेत. एखाद दुसरा सामना थोडासा लो स्कोरचा झाला होता, पण बाकीचे सर्व सामने एका मजबूत स्थितीचे उभे झाले होते. त्यामुळं 56 धावा ह्याही काही कमी नाही आहेत. त्यामुळे थोड्याशा अधिकचा प्रयत्न पंकज फायटर्सला करावा लागेल, पण जोएल स्ट्रायकर्सला जास्त काही अगदीच खराब करायचं नाही आहे. सडी खेळायचं आहे, नॉर्मल खेळायचं आहे. अगदी सहज धावा या होताना दिसतात, कारण या खेळपट्टीचा इतिहास, या मैदानाचा इतिहास 10-12 धावा अगदी सहज कोणत्याही वेळेला होऊ शकतात. असा हा समतल सपाट मस्तपैकी अगदी लोणी लावलेला मैदान आहे. त्यामुळं 11.2ची सरासरी या खेळपट्टीवर या मैदानावर तितकीशी महागडी किंवा कठीण गणली जात नाही, मांडली जात नाही, इतिहास सांगतोय. बघूया वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक स्वराजच्या हाती. स्वराज म्हात्रे गोठुली गावातील एक जबरदस्त कलात्मक आणि गुणवान खेळाडू आज आपल्या समवेत खेळताना दिसतोय स्पोर्ट बॉईज प्रीमियर लीगच्या माध्यमातून, ज्यानं खेळी करताना 14 चेंडू तो 40 धावांची सफेर फटकेबाजी करत खेळ केली होती. स्वराज निघतोय पहिला चेंडू घेऊन. हा चांगला चेंडू, मुद्द्यामधला चेंडू जीवन हलक्या हातानं सांभाळून अगदी सावधानतेनं ढकलून दिला. त्याला माहिती आहे विकेट्स महत्त्वाचे, धावा जास्त नाही आहेत, अगदी सहज होऊ शकतात. इक्का दुक्का धावा या मैदानात अगदी विखरून टाकलेल्या आहेत. फक्त हलकासा माती उडवायची धावा मिळतात. धावसंख्येला सुरुवात आरंभ झाला आहे. एका धावेने खातं खुलं झालं आहे. स्वराजच्या गोलंदाजीच्या खात्यात 1 धाव, जीवनच्या फलंदाजीच्या खात्यात 1 धाव. पुन्हा एकदा स्वराज 10-12 पावलांचा लांबलचक धावगती घेऊन दुसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. हा चेंडू विनेशने बाहेरची कडा लागली. थर्डमॅन चेंडू आतमध्ये होता आणि चेंडूला गती होती, त्यामुळे चेंडू चल थर्डमॅनला चुकवच गेलाय. सीमारेषा पार, येतोय सुंदर देखणा चौकार. संदीपनं थोडीशी गफलत केली होती खरी, पण त्यामुळे चौकार मिळाला. धावसंख्या 4ने वाढली, पोचली 5वर. 2 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 5. पुढचा चेंडू आडवा पंच करण्याचा प्रयत्न, उसळी होती, त्यामुळं अखूड टप्पा झाला होता. थोडासा उसळी जास्त होती, त्यामुळे विनेशला त्याला फटकवता आला नाही, पंच करता आला नाही. धावसंख्या 1ने नक्कीच वाढली, पोचली 3 चेंडूची समाप्तीनंतर बिनबाद 6वर. एकच कर, एकच कर. हे करायचं नाही, हेच फक्त करायचं. डॉट काय. स्वराज चौथा चेंडू घेऊन विकेट. हा चेंडू जीवननं दिशा दिली आहे. त्याला माहिती आहे धावा सहज होताना दिसत आहेत, त्यामुळे गडबड करण्याची, घाई करण्याची गरजच नाही आहे. धावसंख्येला आकार येतोय आता मात्र 7व्या स्थानावर. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 7.
एक एक चेंडू महत्त्वाचा, एक एक धाव महत्त्वाचे, त्यामुळं अचूक टप्प्याचा भेदक मारा करावा लागेल. या ज्या धावा येत आहेत त्याही बंदिस्त कराव्या लागतील, त्याही थांबवाव्या लागतील. त्यामुळं चाणक्य क्षेत्ररक्षणच्या बरोबर चाणक्य गोलंदाजी करावी लागेल. स्वराज चांगला चेंडू, चांगला फटका. इथे मात्र झेल घेण्याचा प्रश्न नाही, कारण नो मॅन त्याला चेंडू पडणार आहे. फक्त अडला जातोय का नाही बघायचं आहे. आणि हा गेला गेला गेला, सुंदर आला एक आणखीन देखणा सुंदर चौकार. थँक्यू बाळा. धावसंख्येला आकार आलाय चौकार आणि धावसंख्या पोहोचली 11वर. शेवटचा चेंडू स्वराजचा विनेशसाठी. आडवा फटका, झेल आहे, झेल आहे, झेल आहे. संदीपने टिपलाय झेल आणि ते मात्र खेळी समाप्त झाली ती विनेशची अर्थात गजूची. एक बाद धावसंख्या 11वर आता पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर. अकरा पूर्णांक 20 होतं, आता 11.25 झालंय. म्हणजे 0.5 थोडीशी धावगती वाढली आहे. पण हेही काय जास्त नाही आहे खेळपट्टीवर, या मैदानावर जोपर्यंत जीवन आहे. नवीन फलंदाज कोण? नवीन फलंदाज अभिषेक गेलाय, पण नॉन स्ट्राईकवर सध्या तरी आहे. जीवन स्ट्राईकवर आहे. नवीन गोलंदाज अनुज आलाय. अनुज पहिला चेंडू घेऊन रिव्हर्स शॉट, जबरदस्त जबरदस्त षटकार. इशारा आलाय. धावसंख्या 17वर पोहोचली आहे. आता 23 चेंडू आणि 39 धावांचं समीकरण. 23-39 हा निघतोय अनुज. आणखीन एक उत्तुंग भरारी घेतली चेंडून आणि गेला मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. वर पोहोचले. अजूनही 33 धावांची गरज येणाऱ्या 22 चेंडूत. 22 आणि 33 हा समीकरण आलं आहे. 22-33. अनुज तू या पद्धतीची गोलंदाजी नाही करू शकत, कारण हा जबरदस्त फलंदाज आहे. त्यामुळे त्याला थोडंसं काहीतरी वेगळं ट्रीटमेंट द्यावी लागेल. थोडंसं कमजोर जी बाजू आहे जीवनची ती ओळखावी लागेल आणि त्या अनुषंगाने तुला गोलंदाजी करावी लागेल. 22 चेंडूत अजूनही 33 धावांची गरज आहे. एकूण 56 धावांचा पिच्छा करतोय तो, म्हणजेच जोएल फायटर्स स्ट्रायकर्स. हा चेंडू उसळीचा होता, संदीपचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र हाताला लागत नाही. एक धाव झाली, 2चा प्रयत्न होईल का? चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय रणजित कडून. एक धाव मात्र, 2 धावा झालेल्या आहेत. 2 बरोबर धावसंख्या 25 वर पोहोचले. अजूनही 31 धावांची गरज येणाऱ्या 21 चेंडूत. बघा चेंडूंच्या मानानं 10 धावा, फक्त 10 धावा जास्त आहेत. त्या 10 धावा फक्त 2 चेंडूत वसूल करू शकतो. ही क्षमता जीवनमध्ये आहे.
21 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा अनुजनं कमबॅक, हलकासा कमबॅक केला. 2 षटकारानंतर एक मात्र दुक्का मिळाला, म्हणजे कमबॅक झालंय अनुजचं. चौथा चेंडू घेऊन जाईल अनुज. पुन्हा एकदा जीवन लाल टंडेसाठी हा चेंडू, हा चांगला चेंडू, सन्मान दिला, हलक्या हाताने ढकलून दिला. त्याला माहिती आहे जरी मोठी धाव नाही आली तरी पण छोटी धाव घेणं आवश्यक असतं, त्यामुळे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्या 1ने वाढली, पोचली 26 वर. समीकरण आता 20 चेंडू आणि 30 धावांचं. 20 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण. पाचवा चेंडू, आडवा फटका, झेल होणं थोडंसं कठीण आहे, पण एक धाव मात्र नक्कीच मिळेल. 2चा प्रयत्न होईल का? ओ, भेटला चेंडू, फेकला निशांत, तोपर्यंत 2चा दुक्का मिळाला आहे. ते 2 धावा अभिषेकच्या खात्यात जात आहेत. धावसंख्येला आणखीन एक आकार आला आहे. धावसंख्या पोहोचली ती 28 वर. आता 19 चेंडूत अजूनही 28 धावांची गरज, म्हणजे 28 झाल्यात, 28 काढायचे आहेत. हा चेंडू शेवटचा. ओ, इथे झेल आहे, इथे झेल आहे, झेल आहे का आहे? निशानं झेल टिपलाय, म्हणजे हा एक आणखीन हादरा बसलाय अभिषेकच्या स्वरूपात. 2 बाद धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी त्या जागेवर 2 षटका समाप्तीनंतर 28 वर. रविराज यांना म्हणतोय की आपण या आणि पुढच्या या 3ऱ्या षटकाचं विवरण द्या. आभार, धन्यवाद, शुक्रिया. यहाँ पर तीसरी ओवर की बागडोर संभालवे गेंदबाज सुनील आता हुआ. उमेश नामदेव पाटिल जी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका तहे दिल से मैं स्वागत करता हूँ. उमेश जी, आपका बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद, आभार. अगली गेंद, सुनील की पहली गेंद, रेड मोड़ द विकेट, बड़ा शॉट, कड़क शॉट, फ्लैडी शॉट, 6 शॉट, 6 रन. बहुत 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 हानिकारक जीवन इस टीम के लिए, तो जीवन का कांटा पहले निकालना होगा सुनील को. लेकिन जीवन है कि बस बेहतरीन बल्लेबाजी करता हुआ. 17-22. बढ़िया गेंद, इस बार स्टेप आउट करके आगे खेलने का प्रयास किया था. ग्राउंडी शॉट था, कारपेट शॉट, उसका फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने. दोबारा अपना छोर बदला. रन संख्या 2 से बड़ी पहुंची 36 पर. अभी भी 20 रन दूर आने वाले 16 गेंदों से. तो 16 गेंदे और 20 का टारगेट बचता हुआ. 16-20. तो संभावित यहाँ पर 16-20 का लिए ये विकेट गिरना जरूरी है, आवश्यक है. या फिर गेंदे डॉट निकालो या फिर विकेट. बस एक रन भी यहाँ पर मुश्किल है, एक रन भी यहाँ पर दुखदाई है, वेदनादायी है. तो चलिए क्या होता है. सुनील तैयार, तीसरी गेंद लेकर, तीसरी ओवर की. जीवन का बाल बचता हुआ, वरना गिल्लियां उड़ जाती जीवन की.
डॉट बॉल, खाली गेंद। ये गेंदबाजी अच्छी होनी चाहिए, इसी तरह की गेंदबाजी होनी चाहिए। गेंदे डॉट निकलना निकलना आवश्यक है, ज़रूरी है। 15-20 15-20 ये मार्जिन कम होना ज़रूरी है, आवश्यक है। जो जितना हो सके उतना जीवन को बांध के रखना सुनील के लिए और तमाम क्षेत्र रक्षकों के लिए अनिवार्य है। सुनील तैयार, चौथी गेंद लेकर, राइट आर्म राउंड द विकेट। जीवन लाल टंडे को ये गेंद, ओ बढ़िया गेंद, बढ़िया गेंद। यहाँ पर रनआउट के समान हो सकता है अगर डायरेक्ट होता है। डायरेक्ट हिट नहीं हुआ, नहीं किया भी नहीं, क्योंकि व्यर्थ में एक रन ज़्यादा जाता है। लेग बाय का इशारा यहाँ पर अंपायर द्वारा आ चुका है, तो एक रन ज़रूर कम होता हुआ टारगेट में का। रन संख्या पहुंची है कुल मिलाकर 37 पर। अब 56 के अनुरूप अभी भी 19 रन दूर आने वाले 14 गेंदों से। 14 गेंदे और 19 रन, मार्जिन ज्यादा नहीं है, मार्जिन को बढ़ाना होगा। गेंदे डॉट निकालो या फिर विकेट निकालो, ये आपकी मर्जी। सोहम आया नया बल्लेबाज, बाएं हाथ का बल्लेबाज के लिए। क्या कुछ सुनील गेंदबाजी का अपना जहर दिखाता है। 5वीं गेंद लेकर, राइट आर्म राउंड द विकेट। ये गेंद, ओ बढ़िया गेंद, बढ़िया गेंद। आड़ा शॉट खेलने का प्रयास किया था बाएं हाथ के बल्लेबाज ने, लेकिन संभवतः अतिरिक्त उछाल के कारण पूरी तरह से चकमा खा बैठे। डॉट बॉल, खाली गेंद। 13 गेंदे और 19 का टारगेट। फिर एक बार सुनील तैयार, अंतिम गेंद लेकर। रन संख्या 37 पर पहुंच चुके हैं, 56 का पीछा हो रहा है। 13-19, ये गेंद, ओ लगा लगा लगा, कुछ नहीं खाया पिया, कुछ नहीं, गिलास थोड़ा बाहर आना। 2 गेंद व्यर्थ में जाते हुए ओवर की समाप्ति। तीसरे ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 2 विकेट खोने के बाद उसी स्थान पर, उसी जगह पर 37 पर। अब बचते हैं 12 गेंदे और 19 रन। सुपली सोन्या यहाँ पर मुकाबला शेष, अंतिम फाइनल का मुकाबला, और उसमें 2 ओवर में निकालने हैं 19 रन, यानी 9.5 रन प्रति ओवर के हिसाब से। देखिए, कभी 11.2 था, फिर 11.25 हुआ, फिर 9.33 रहा, फिर 9.50 रहा। तो ये एवरेज बनता बिगड़ता घटता बढ़ता हुआ करते करते आया है 2 ओवर्स और 19 रनों का। नए गेंदबाज कल्पेश आता हुआ, गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए कल्पेश अपने फील्डर को सजाता हुआ, सेट करता हुआ। जब तक जीवन है तब तक जीवन है। चलिए, वक्त हो चुका भाषा परिवर्तन का। को मराठी की ओर रुख करता हूं, रवि पाटिल जी से निवेदन करता हूं कि आइए अगले ओवर का विश्लेषण करने के लिए जल्द से जल्द, तुरंत। धन्यवाद, आभार. जसं तू म्हणलास लगेच मी आलोय. कल्पेश निघतोय पहिला चेंडू घेऊन. जीवनचा हा चेंडू, वाईड बॉल, खराब लाईन, खराब लेंथ चला ठीक आहे म्हणून आपण होतं, पण लाईन सैर वैर. धावसंख्या 1 ने वाढली, 38 वर पोहोचली. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. 12 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा कल्पेश निघणार आहे. पहिला चेंडू घेऊन, हा चेंडू जीवनसाठी चांगला चेंडू, सुंदर चेंडू, ब्लॉकरमध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. एक धाव मिळाली, एकच धाव मिळणं अपेक्षित आहे, अन्यथा घातक होऊ शकतं. एक धाव महत्वाचे आहे, एक चेंडू महत्वाचा आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण. 11-17, धावसंख्या 39 वर. धावसंख्या 39 वर. कानमंत्र दिला घेतला जातोय. जीवन महत्वाच्या गोष्टी सांगतोय सोहमला. तुला काय करायचंय, तुला काय करायचं नाहीये, तुला विकेट्स ठेवायचे, मला विकेट्स द्यायचं नाहीये. त्या कायचं कानमंत्र दिला घेतला गेल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा कल्पेश तयार होतोय.
दुसरा चेंडू घेऊन शेवटचे 11 चेंडू शिल्लक. 11 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे, जास्त धावा नाही आहेत. त्यामुळे एक एक धाव महत्त्वाचे, एक एक धाव बंदिस्त करावं लागेल, काटेरी कुंपण सजवावं लागेल, एक एक धाव थांबवावं लागेल, त्या प्रत्येक जागेला बंदिस्त करावं लागेल. अगदी चायना वॉल जशी उभी केली तसं काहीतरी बंधनाची वॉल उभी करावं लागेल क्षेत्ररक्षणाची. कल्पेश निघतोय चौथ्या षटकाला. दुसरा चेंडू, चांगला चेंडू, सुंदर चेंडू, टप्पा पडल्या जाणवला होता, सरळ जाणार चेंडू होता. अपेक्षा करतोय सोहम की मला द्या 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 वाईट द्या, पण पंच मात्र तटस्थ, शांत, स्थिर, स्तब्ध, डॉट. 10 चेंडू 17 धावा, 10 चेंडू 17 धावा. कल्पेश अचूक टप्प्याचा भेदक मारा करतोय. सोहमसाठी हा चेंडू चांगला बुंत्यामधला चेंडू, क्षेत्ररक्षक समोर आहे, पळतोय, समोर येतोय, पकडतोय, थोडीशी गफलत करतोय, त्याचा धाव बुंत्या, दुसरा प्रयत्न यशस्वी होतोय. एक एक धाव महत्वाची आहे, मी सातत्यानं म्हणतोय. संदीपचं बॅकअप मिळालंय. धावसंख्या 2 ने वाढली, 41 वर पोहोचली. आता 9 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण, 9-15. 9 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण, 9-15. धावा जाणं रोखणं गरजेचं आहे. एक एक धाव महत्वाचे आहे. कल्पेश 5वा चेंडू घेऊन फटकावल्या कार्पेट शॉट, क्षेत्ररक्षक समोर येतोय, निशांत पकडतोय, फेकतोय, थोडी गफलत करतोय, 2 गफलती मागे गफलत. एका धावा होती तिथं 3 धावा मिळतात आणि 3 धावांचा तिक्का पूर्ण करतोय तो म्हणजेच सोहम. धावसंख्या 44 वर पोहोचले. तुमची खराब क्षेत्ररक्षण मात्र तुमच्याच पथ्यावर पडेल. मी सातत्यानं म्हणतोय एक एक धाव महत्वाचे आहे. आता मात्र समीकरण आहे 8 चेंडू आणि 12 धावांचं आहे, अजूनही आहे. हे 2 चेंडू जर वाया झाले तर शेवटच्या षटकात 12 धावा काढणं खूप कठीण जाऊ शकतं. जरतरच्या गोष्टी आहेत. मी सातत्यानं प्रोत्साहन, जो कमजोर असतो त्याला थोडासा पुशअप करतो. क्षमता अशी आहे, या क्षमता अशी या फलंदाजामध्ये, तो 2 चेंडूमध्ये सामना खिशात टाकेल आणि आम्ही जिंकलो असं म्हणेल. तो म्हणजे जीवन गोपाळे. पण त्याला ते द्यायचं नाहीये. कल्पेशला हा फलंदाज जखडून ठेवायचा आहे. कल्पेश निघतोय 5वा चेंडू घेऊन, एक आला षटकार. धावांची गरज आहे. धावसंख्या पोचली 50 वर, 56 धावांचं आव्हान आहे. आता 7 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. कदाचित एक षटक थांबेल की काय, एक षटक ठेवेल की काय, आणि पंकज फायटर्सला 4 मुंड्या चित्त करून कदाचित जोल स्ट्रायकर्स हा फायनलचा सामना जिंकेल की काय, काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाही. पण कधी कधी एक धावही कठीण जाऊ शकते. चेंडू पुरवा लगेच. 7 चेंडू 6 धावा आहे. कमबॅक होऊ शकतं, का नाही होऊ शकत. अचूक टप्प्याचा भेदक मारा करा आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणाची साथ द्या, होऊ शकतंय. पंकजला मात्र खात्री आहे की आम्ही जिंकणार. आम्ही प्रयत्न करतो, आम्ही प्रयत्न करत राहणार. बघूया सुनील, कल्पेश, अनुज, स्वराज यांनी चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली आहे. आता मात्र कल्पेशला शेवटचा चेंडू मात्र डॉट काढायचा आहे, नाहीतर हा घातक फलंदाज एका षटकात, एका फटक्यात जिंकून टाकेल हा फायनलचा सामना. जिंकलाय का? जेल घेणं गरजेचं आहे. हो. रणजितनं मात्र अर्धा सामना जिंकलाय. बघूया आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. 6 चेंडू. धन्यवाद. जीवन की खेळी, क्रिकेटची खेळी समाप्त होते. 13 चेंडू त्यानं 33 धावा तडकावल्या. 4 उत्तुंग षटकार खेचून त्याने हे 33 धावा जमा केल्या होत्या. एकंदरीत काय तर 6 चेंडू 6 धावा. अब आएगा मजा, अब आएगा रोमांच,
अब आएगा या इस मैच में दिलचस्पी भरा मोड़। दिलों की धड़कन तेज होने वाली है, धक 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 होने वाला है। चेतक आ चुका गेंदबाजी पर, क्या कुछ होगा। नए बल्लेबाज अजय टाक नया बल्लेबाज आ चुका है, तो अजय सोहम को इस पारी को संभालना होगा। हर एक रन महत्वपूर्ण है, हर एक गेंद महत्वपूर्ण है। मैं बार बार लगातार बोले जा रहा हूं, कौन जीतेगा ये महत्वपूर्ण नहीं है, जीत किस तरह से हासिल होती है ये महत्वपूर्ण है। जीतना आवश्यक तो है, लेकिन जीतना जरूरी नहीं है, खेलना जरूरी है। और खेल का सर्वोत्तम प्रदर्शन करने के लिए लालायित होते हुए बल्लेबाज, लालायित होते हुए तमाम क्षेत्र रक्षक चप्पे चप्पे पर तैनात है फौजी की तरह। 6 गेंदे 6 रन, कड़ा मुकाबला, संघर्षमय मुकाबला। एक गलती बहुत बड़ी नुकसानदेह साबित हो सकती है। चेतक निकला गेंद लेकर, सोहम के लिए पहली गेंद, ओ करारा 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 करारा, ओ 5 गेंदें शेष रखते हुए फाइनल में प्रवेश किया है यहां पर, और अंतिमता जीत भी चुका है। जोयल स्ट्राइकर्स, रोनी सोलेमान हो या फिर जीवन गोपाले हो, खूब खूब अभिनंदन, बहुत बहुत अभिनंदन, मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशंस। Obama a champion, Mandela a champion, Serena a champion.